मात्र सुरुवातीला बातमी बच्चू कडूंच्या आंदोलनाची आहे। बच्चू कडूंनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। दुपारी 12 वाजेनंतर रेल्वे जाम करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। बच्चू कडूंचा विराट ट्रॅक्टर मोर्चा आता नागपुरात आहे आणि 4 महामार्ग यामुळे जाम झालेत। नागपूर जबलपूर महामार्गावर जामठा चौकात ठिय्या आंदोलन सुद्धा सध्या सुरू आहे, तर शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी हा एल्गार पुकारलाय। एकूणच मोठ्या संख्येने आंदोलक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता 12 वाजेपर्यंत बच्चू कडूंनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। पोलिसांचाही चोख बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसही सतर्क आहे, प्रशासन सतर्क आहे। अजित नवले या ठिकाणी पाहायला मिळतात। यासह बच्चू कडू आहेत, शेतकरी आंदोलक आहेत, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत। मोठ्या संख्येनं आंदोलक यामध्ये सहभागी झाले आहेत। ही 5 महत्त्वाची दृश्य आपण या आंदोलनासंदर्भातली पाहतोय। नागपूर वर्धा महामार्गावर बॅन करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलिसांकडून सतर्कता बाळगली जाते। दुसरीकडे पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। या ठिकाणी पाहतोय आपण मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांची सकाळची न्याहारी सध्या सुरू आहे। काल रात्रीपासून खरं तर हे शेतकरी रस्त्यावरच मुक्कामी होते आणि आता सकाळ झालेली आहे। सकाळची न्याहारी या सगळ्या शेतकऱ्यांच्या आंदोलकांची सुरू आहे। तर नागपूर जबलपूर महामार्गावर हे ठिय्या आंदोलन केलं जात आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। आणि दुसरीकडे एकूणच आपण आता बच्चू कडूंनी 12 वाजेपर्यंतचं अल्टिमेटम सरकारला दिल्याचं कळतंय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप आणि गजानन उमाटे आहेत। सुरुवातीला आपण जाऊयात स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, काय सांगाल? महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय, काय अपडेट्स? मोहिनी, आपण बघू शकतो बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा काल साधारणतः 4 वाजता नागपूरमध्ये पोहोचला आणि त्यानंतर वाहतूक कोंडी व्हायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। बच्चू कडूंनी जे आंदोलनाचं स्थळ निश्चित केलं होतं त्या स्थळापासून काही अंतरावर सध्या मी आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो नागपूर शहरामध्ये जाणारा हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आहे। एअरपोर्ट नागपूर शहराकडे जाणारा मार्ग आणि याच मार्गावर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर वाहनाच्या लांबच लांब रांगा काल साधारणतः 4 वाजतापासून लागलेल्या आहेत। जवळपास 12 तासापेक्षा अधिक कालावधी उलटून गेलेला आणि वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। दुसरीकडे पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज्य राखीव दलाचे पोलीस मोठ्या प्रमाणावर तैनात आहे। 500 पेक्षा अधिक पोलीस या ठिकाणी आपल्याला बघू शकतो। महिला पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। बुट्टीबोरीचा हा संपूर्ण परिसर आहे, औद्योगिक कारखाने या ठिकाणी, आणि याच ठिकाणामधनं तयार झालेला माल जो आहे तो राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असतो, परंतु संपूर्ण हा इंडस्ट्रियल एरिया जो आहे तो आता ठप्प झालेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। काही वाहन चालकांनी सांगितले की आम्ही 4 वाजतापासून या ठिकाणी थांबलेलो आहे। दुसरीकडे आपण बघू शकतो एक नक्कीच स्वप्नील, एकूणच कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासन सुद्धा सतर्क आहेत। आता आपण जाऊयात गजानन यांच्याकडे। गजानन, काय सांगाल? आपण पाहतोय खरं तर कालपासून हे सगळे आंदोलक या रस्त्यावरच होते, आता सुद्धा महिला सुद्धा आहेत या आंदोलकांमध्ये, काय त्यांच्या भावना आहेत? नक्कीच महिला आहे, शेतकऱ्यांची मुलं आपल्या वडिलांचं मरण डोळ्यासमोर पाहून कर्जमुक्तीसाठी या ठिकाणी आलेले आहे। बघा, हे सगळे चिमुकले आहे, सकाळची न्याहारी या ठिकाणी करतायत। बघा, हे सगळे चिमुकले कुठल्या गावावरून आली? पुनाटवरून आलेली आहे। हे बघा, शेतकऱ्यांचं आसूड या ठिकाणी ओढलं जात आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला आणि तेच आसूड या ठिकाणी मैदानात दिसत आहे। व्यवस्था करून आले 8-10 दिवस मुक्कामाची। हे बघा, या ठिकाणी सकाळी सकाळी या महिलांनी पोहे तयार केले आणि काही हे बघा हा चिवडा आणि हे खाण्याचं साहित्य या ठिकाणी घेऊन आलेले। बघा, चिवडा घेऊन आलेले आहे। अशा प्रकारे म्हणजे जवळ 8 दिवस मुक्काम करायची वेळ आली तरीही चिंता नाही, अशा प्रकारची सोय यांनी करून आणलेली आहे। याच ठिकाणी जेवण तयार करतात, याच ठिकाणी पोहे बनवलेले आहे आणि नाश्ता जो आहे तो केला जातो। एक शेतकरी, नाशिक पट्ट्यातला हा शेतकरी आहे, प्रहारचा पदाधिकारी आहे, कांद्याची माळ घेऊन आलेला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या लोकांपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचाव्या म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चिमुकली आपण बघू शकतो। बघा, हे चिमुकले कुठल्या गावावरून आला? गुणात। कशासाठी आला? ते कर्जमुक्तीसाठी। कुणाचं कर्ज? शेतकऱ्यांचं। हे बघा, हे चिमुकले पण सांगतायत की शेतकऱ्यांचं कर्जमुक्त व्हावं म्हणून या ठिकाणी इथेच हा फ्लोर तुम्ही बघताय। नक्कीच गजानन, एकूणच चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच आंदोलक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात अशा त्यांच्या भावना आहेत। धन्यवाद गजानन, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।